आई पण बसली होती आणि मी बाजूला बसून असं बघत होतो. सुनील गावस्कर बॅटिंग करत होते. ओके. आणि त्यांचं नाव आणि एकसारखं की गावस्कर असे करतात तेच करतात. तर आईने मला असं विचारलं, मला कधी तुला असं खेळताना बघायला मिळेल? वा. तर मी तिला पटकन म्हटलं, एक दिवस तू बघशील मला टीव्हीवर. म्हणजे इथे बघितलं गावस्कर, इथे बघितलं वेंगसरकर, इथे बघितलं संदीप पाटील, बलविंदर संधू, सुरू नायक, अशोक मंकट, एकनाथ सोलकर. म्हणजे असे खेळाडू बघितल्यानंतर नाही कोणाला नाही वाटणार रे की भारताला खेळायला पाहिजे. कसं तरी ते कन्व्हिन्स करत होते. एक अर्ध्या पाऊण तासाने सरांनी आपलं पाकिट काढलं, वॉलेट काढलं आणि म्हणाले की तुम्हाला त्याची नोकरीसाठीच हे आहे ना, चिंता आहे ना, काळजी आहे ना, तर तुम्ही एक काम करा. मी असं धरतो की त्यावेळेस मला आठवतं 1000 रुपये त्यांनी काढले. अरे बापरे. 1000 रुपये म्हणजे आता मी जर विचार केला ते 1000 रुपयाची किंमत काय असेल त्यावेळेस. 40 वर्षांपूर्वी. आणि 1000 रुपये काढून त्यांनी असे वडिलांच्या समोर केले. म्हटलं की आजपासून त्याचा हा पगार. तिथे मला कळलं की किती स्मार्ट प्लेअर म्हणतो ना, की त्या वयामध्ये किती त्याच्याकडे ती ग्रास्पिंग ॲबिलिटी आहे की त्यांनी जे ऑब्झर्व केलं ना ग्राउंडवरती की काहीतरी वेगळं होतं की मला हा कॉल देतोय, नाही म्हणतो, एकदा दोनदा, तिसऱ्या वेळेस ह्यानीच कॉल दिला आणि त्याला नो म्हटलं आणि रनआउट. म्हटलं मी लिस्ट दिली तर मला ओके असं बघितलं ना मी, सर युअर लिस्ट. अरे वा. यू वॉन्ट माय लिस्ट. चिडले माझ्यावरती जोरात. आलं म्हणलं नो सर, आय विल नॉट टॉस. वा, व्हेरी गुड. पहिली डेअरिंग मी केली म्हणजे असं केलं. आणि मग काय ते असे खसकले, ते खसखूस होते ना. म्हणजे नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या गोष्ट एक चॅम्पियनशिप मध्ये आपलं स्वागत. आज मी आलो आहे भारतातल्या एका अव्वल आणि नामांकित अशा क्रिकेट प्रशिक्षकांच्या घरी, ज्यांची ओळख आहे शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे प्रशिक्षक म्हणून. आणि याचा अनुभव केवळ मुंबईतलाच नाही तर अशा अनेक क्रिकेटपटूंनी घेतलाय. मग विदर्भाचे काही क्रिकेटपटू असतील, राजस्थानचे असतील, मध्य प्रदेशचे असतील, आणि एकूणच त्यांनी भारतीय 19 वर्षाखालील संघाचंही प्रशिक्षक पद निभावलाय, भूषवलाय, तिथेही असतील. मला वाटतं एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. भारताचे माजी कसोटीपटू, यष्टीरक्षक, फलंदाज आणि प्रख्यात प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सर. चंदू सर, वेलकम. थँक्यू सुबोध. खरं तर आपला गोष्ट एक चॅम्पियनची आपल्या याची जी एक ओळख आहे की प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक प्रशिक्षकाची जर्नी कशी झाली, त्यांचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायचा आहे. आणि आजही आपण सुरुवात तशीच करणार आहे. चंदू सरांची सुरुवात कशी झाली? मला वाटतं लहानपणी घरी भावाने खूप मोठी भूमिका वठवली आहे. त्या संदर्भात भाऊ खूप छान क्रिकेट खेळायचे. खरं आहे सर? बरोबर आहे. कारण काय, सुरुवातीला टेनिस बॉलचं क्रिकेट खूप व्हायचं आणि त्यावेळेस आम्ही माझगावला राहायचो. अच्छा. आणि मोठा भाऊ आणि तसे माझे बाकीचे 2 भाऊ ते पण क्रिकेट खेळायचे आणि टेनिस बॉल खूप खेळत असल्यामुळे तिथे त्यांच्याबरोबर मी राहायचो. लहानपणी कसं असतं की बॉल आणून दे रे, हे करून दे रे, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि त्याच्यामुळे क्रिकेटची एक आवड म्हणजे त्या छोटंसं मैदान होतं माझगावला आणि तिथे आमच्याकडे एक मला आठवतं की एक चांगला खेळाडू होता, भोळे नावाचा क्रिकेटर, आणि तो माझगाव डॉकमध्ये खेळायचा. तर कंपनीचं क्रिकेट खेळायचं म्हणून त्याच्याकडे आम्ही असं बघायचो ना की एखादा आपण टेस्ट क्रिकेटरकडे बघतोय असं. कारण तेवढं त्यांनी जे नाव कमवलं होतं एक ऑफिस क्रिकेटमध्ये, ओके, त्याच्यामुळे त्या जास्त करून त्याच्याकडे लक्ष जायचं. आणि तो एक कसं एक इन्स्पिरेशन सुरुवातीला होतं. आणि भाऊ हा माझा मोठा भाऊ, त्याला क्रिकेट खेळायची फारच हौस होती, पण त्याला पुढे काय क्रिकेट खेळता नाही आलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की मला जास्त त्यांनी प्राधान्य दिलं किंवा मला त्यांनी जास्त सपोर्ट केला. आणि सुरुवातीला शाळेमधून वगैरे सुरू झालं. आणि खरी सुरुवात झाली ती त्याच्यानंतर, म्हणजे भाव हा इन्स्पिरेशन होताच मला, पण त्याच्यानंतरची सुरुवात झाली ती आचरेकर सरांमुळे शारदाश्रममध्ये. मला आठवतं की आम्ही जॉली जिमखानाला, तेव्हा त्याच्या अगोदर जॉली जिमखानाला जायच्या अगोदर मी चेंबूरला राहायला होतो. आम्ही चेंबूरला शिफ्ट झालो माझगाव नंतर. आणि त्यावेळेस टेनिस बॉलचं क्रिकेट आम्ही खेळायला सुरुवात केली. तर तिथे टिळकनगरची एक टीम आणि माझगाव डॉक कंपनीची जी कॉलनी आहे त्यांची एक टीम, त्याच्यामधून आम्ही खेळायचो. आणि ते खेळत असताना एका रविवारी आचरेकर सर तिथे आले होते. सर स्वतः आले होते. पण सर ते मॅच बघायला मंगेश आदटराव आमचा सरांकडे खूप क्रिकेट खेळायचा, तर त्याला सर भेटायला आले होते काहीतरी कारणामुळे. ओके.
आणि त्यांनी मला तिथे विकेट किपिंग करताना बघितलं. अच्छा. त्याच्यामुळे तिथे सुरुवात झाली की त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मंगेशला पण विचारलं की अरे हा कोण आहे, तुम्हाला माहित नाही, आम्ही हा नवीनच आलेला आहे कोणतरी. आणि मी लहान होतो त्यामुळे विकेट किपिंग करत होतो, म्हणून मला काही माहितच नाही आचरेकर सर कोण आहे. पण मोठा भाऊ त्याला कळलं की आचरेकर सर कोण आहे, म्हणून तो जरा एक्साइट झाला आणि तो त्यांना भेटायला गेला. अच्छा. तिथे त्यांनी सांगितलं की उद्या म्हणजे परवापासून आपलं हे सुरू होत आहे समर वेकेशन मुंबईचं. अच्छा. आणि मुंबईचं समर वेकेशन अंडर 19 असायचं काही. करेक्ट. आणि मी तेव्हा 14 वर्षाचा होतो. ओके. आणि मग आचरेकर सरांनी बोलवलं होतं, तिथे आम्ही गेलो. आणि म्हणजे नशीब उघडतं म्हणतात ना एखाद्या खेळाडूचं, कोण कुठून कुठे जातं माहीत नाही, कधी एक्सपेक्टेशन केलं नव्हतं, माहीत नव्हतं. आणि त्यावेळेस 2 दिवसाची ती चाचणी होती. त्याच्यामध्ये काहीतरी मला पॅड पण बांधता येत नव्हते. मंगेश आदळराव ह्यांनी पहिले माझे पॅड बांधले आणि पॅड बांधले आणि मी असा उभा होतो ना की म्हणतात ना की तुला कुठे काय बांधायचं ते बांध, असं होतं. फक्त किपिंग करायला जाईल. बॅटिंग करायची होती मला. सोबत बॅटिंग करायची होती आणि बॅटिंग करायला गेलो. आणि मला माहित नाही त्यावेळेस बलविंदर संधू आणि सुधाकर राव आपला, आणि त्यांनी दोघांनी बॉलिंग केली. आणि बॉलिंग केली आणि 2 बॉल, एक बॉल माझ्या बॅटला लागला, एक बॉल गेला. आणि काय मला माहित आहे दुसऱ्या दिवशी परत घेतील की नाही याचा विचारच मी डोक्यात ठेवला नव्हता. आणि नंतर मला विकेट किपिंग करायला सांगितली सरांनी, विकेट किपिंग केली. आणि बलविंदर संधूनी मला वाटतं त्यांना सांगितलं की नाही आपण याला ठेवूया. ओके. असं करून ती सुरुवात झाली. आणि मग तिथे एक झाल्यानंतर मग अर्थात शारदाश्रम मध्ये म्हणजे त्याच वेळेस सरांनी सांगितलं मला की तू शाळा चेंज करू शकतो. मी रॉबर्ट मनी शाळेमध्ये होतो. तिथे मी क्रिकेट म्हणजे बघायचो जास्त खेळण्यापेक्षा, पण टेनिस बॉलचं त्यावेळेस दीपक जाधव हे सगळे तिकडे खेळायचे. आणि आचरेकर सरांनी सांगितल्यानंतर मी घरी आलो आणि घरी सांगितलं की बाबा मला सांगितलं शाळा चेंज करायचं. तर वडिलांनी सांगितलं शाळा बिळा चेंज करायची, क्रिकेटसाठी चेंज नाही करायचं. मला वाटतं सर स्वतः घरी आले होते का कन्व्हिन्स करायला? बरोबर. सर त्यावेळेस मग जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझे वडील तयार नाही आहेत, त्यावेळेस सर रात्री 12 मला वाटते 12 सव्वा 12च्या दरम्यान सर अचानक, आम्ही सगळे झोपलो होतो, रात्री आले. ते कुठेतरी वाशीला गेले होते आणि तिकडनं येताना त्यांनी आमच्याकडे, आम्ही तेव्हा छेडानगरमध्ये राहायचो, आणि सर रात्री 12 सव्वा 12 आले. तर त्यांनी हे शोधून काढलं होतं की ह्याचे वडील कधी घरी असतात. अच्छा. तर माझे वडील त्यावेळेस माझगाव डॉकमध्ये काम करत होते आणि सेकंड शिप होती आणि ते घरी असतील या उद्देशाने ते रात्री बरोबर 11:30 पावणे 12ला यायचे शिफ्ट संपून. आणि तेव्हा ते आले त्यावेळेस सरांनी त्यांना सांगितलं. आणि मला अजूनही आठवतं की मी तर घाबरून उठलो होतो. आई एकदम घाबरली की अरे सर एकदम रात्री 12 वाजता आलेत. तर आई पण ओळखत नव्हती, फक्त मोठा भाऊ बाहेर आला आणि तुम्हाला अरे सर आलेत म्हणून असं करून. तर ते समजायचा प्रयत्न करत होते वडिलांना की की त्याला क्रिकेट खेळू दे हे ते. तर एक मिडल क्लास फॅमिलीच्या आई वडिलांचं काय म्हणणं असतं की त्याला अभ्यास करू दे आणि त्याला चांगली नोकरी लागू, करिअर महत्वाचं आहे. हा म्हणजे सरळ एक साधा सोपा उपाय आपण म्हणतो ना की मुलाचं करिअर कसं बनवायचं, क्रिकेटचं कोण करिअर बनवेल हे कोणीच विचार. बरोबर. तर ह्याच्यानंतर कसं तरी ते कन्व्हिन्स करत होते. एक अर्ध्या पाऊण तासाने सरांनी आपलं पाकिट काढलं, वॉलेट काढलं आणि म्हणाले की तुम्हाला त्याची नोकरीसाठीच हे आहे ना, चिंता आहे ना, काळजी आहे ना, तर तुम्ही एक काम करा. मी असं धरतो की त्यावेळेस मला आठवतं 1000 रुपये त्यांनी काढले. अरे बापरे. 1000 रुपये म्हणजे आता मी जर विचार केला ते 1000 रुपयाची किंमत काय असेल त्यावेळेस, 40 वर्षांपूर्वी. आणि 1000 रुपये काढून त्यांनी असे वडिलांच्या समोर केले, म्हटलं की आजपासून त्याचा हा पगार समजा. माय गॉड. आणि वडिलांना काही शब्दच फुटला नाही. तुम्ही समोर आम्ही समोर बसलो, मी खाली बसलो होतो, सर असे समोर बसले होते आणि मी खाली बसलो होतो, आई खाली बसली होती, मोठा भाऊ खाली बसला होता आणि सर समोर बसले होते, वडील बाजूला बसले होते. आणि त्यांनी सांगितलं की असं. त्यावेळेस वडिलांचा काय तो शब्दच फुटला नाही, त्यांना ऑप्शनच नाही ठेवलं. आणि म्हणाले की नाही ठीक आहे तुम्ही म्हणता तसं, पण बघा त्याचं करिअर, म्हणजे त्याला नोकरी चांगली मिळू दे. असं करून ती सुरुवात. तुम्ही सर हे सगळं ऐकत होते आचरेकर सरांचं संभाषण आणि तुमच्या वडिलांचं, तुमच्या मनात तेव्हा काय विचार चालले होते की सर नेमकं काय करतायत? नाही, खेळाची आवड होती आणि खेळायला मिळेल हेच एक माइंडसेट होता.
म्हणजे मी कधी विचार केला नाही की याच्या पुढे मी क्रिकेट काय खेळणार किंवा मला काय मिळणार किंवा काय मला नोकरी मिळेल काय, याचा काहीच विचार नाही. एक छोट्या 14-15 वर्षाच्या मुलामध्ये च्या डोक्यामध्ये काय तर आताचा 15 वर्षाचा मुलगा वेगळा आहे, आता वेगळे आणि तेव्हाचा वेगळा होता. कारण काय मी 10वीला मी होणार होतो म्हणून वडिलांचं नाकार होतं. 10वीचं वर्ष. करेक्ट, त्याच्यामुळे ते होतं. आणि मग एवढाच विचार होऊन मी खुश झालो शेवटी की खेळायला मिळालं. आणि तशी क्रिकेटची सुरुवात झाली. शारदर्शनमध्ये गेलो, पहिलं वर्ष होतं हॅरी शिल्डचं मला आठवते. आणि पहिली माझी मॅच मला माहिती आहे 300 रन कसे झाले. फर्स्ट मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये 300 रन झाले. कुठे होती तरी ती आझाद मैदानावरती, आझाद मैदानावरती फोर्ट विजयच्या ग्राउंडवर. ओके. आणि तो दिवस मला अजूनही आठवतो. 301 केल्या आणि त्या दिवशी मी संध्याकाळी शेवटचा बॉल वरती मारला, आऊट झालो. आत आल्यानंतर मला वाटलं सगळे टाळ्या वाजवत आहेत मिठाय, आणि सरांनी अशी थोबाडीत मारली आहे माझ्या. पण ती थोबाडीत मला असं वाटतं खूप काही शिकवून गेलं. म्हणजे त्यावेळेस स्वतःच्या विकेटची व्हॅल्यू कळली. मी सरांनी ते विचारलं म्हणजे काय शेवटचा बॉल होता ना, मग नॉट आउट राहिला असतं. उद्याचा आणखीन एक दिवस आहे, तू का नाही बॅटिंग करू शकला, 300 उद्या 700 करू शकला. म्हणजे सरांचं ना ते वेगळा माइंडसेट होता. म्हणजे आज तो मी म्हणेन ना की माइंडसेट तो आज मी तसाच घेऊन चाललोय. खूप काही शिकायला मिळालं. सो ही सुरुवात अशी क्रिकेटची तेव्हापासून. मला तेच विचारायचं होतं की आजची जी शिस्तप्रिय चंदू सर म्हणून ओळखले जातात ती आचरेकर सरांकडनं आलेली शिस्त नाही. नक्कीच हे बघ, त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की आचरेकर सर पण आहेत, अशोक मनकड आहे, काका सुनील गावस्कर आहे, दिलीप वेंगसरकर आहे, संदीप पाटील आहे. ह्यांच्याकडनं काही नाही काहीतरी मी शिकत आलेलो आहे. आणि नवीन लोक खूप विचारतात की कोचिंगमध्ये काय होतं. कोचिंगमध्ये मला नाही आठवत की मी काय वेगळं करतोय. जे काय मी ह्यांच्याकडनं शिकलोय ते मी तिकडे करतोय, बस एवढंच. की त्यावेळेस म्हणजे उद्या मला आठवतं की सुनील गावस्करांनी सांगितलंय की बाबा मला त्या दिवशी स्क्वेअर कट लागली नाही तर मी खेळणार नाही दिवसभर. हे मी मुलांना पण सांगतो कारण त्यांच्याकडनं काहीतरी शिकलंय. दिलीप वेंगसरकर म्हणेल की 9:30 वाजता झोपायला पाहिजे, तुमची बॉडीची रिकव्हरी होते, ती रिकव्हरी जाऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश होता. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्याच गोष्टी आपण मुलांना शिकवतो. तर आता कसं होतं की नवीन माइंडसेट आहे, नवीन जनरेशन म्हणतो, आणि त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच डिसिप्लिन आहे. पण शिस्त ही आवश्यकता सगळीकडेच आहे ना, सगळीकडेच आहे. आता ते किती लोकांना समजतं. मी त्याचा उलटा हे करतो की शिस्त म्हणजे नुसती असं नाही की तुम्ही इथेच बसायला पाहिजे, तुम्ही तेच करायला पाहिजे. एक तुमचं रुटीन असतं, ते रुटीन तुम्ही टायमावरती केलं का तुमचं एक डायरेक्शन तुम्हाला मिळतं. असं आता काय म्हणतात की ओल्ड स्कूल, ओल्ड थॉट्स, पण शेवटी किती झालं तरी तुम्ही बघा ना की मागे जाऊन बघितलं तर सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनेच जातात. किती ऍक्सेप्ट करतात त्याच्यावरती अवलंबून. सर थोडं मागे घेऊन जातो त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये. हे यष्टीरक्षण हे नॅचरल होतं की काय करावं असं वाटलं विकेट किपिंग, की म्हणजे बॅटिंग तर फलंदाजी सगळ्यांनाच करायची असते, आवडते, पण त्यासोबत यष्टीरक्षण तुम्ही सुरुवातीपासूनच करत होता लहानपणी? करेक्ट. टेनिस बॉल ना मी सोबत टेनिस बॉल मी खेळायचो ना, तेव्हा मी विकेट किपिंग काय तुला सांगतो ही सुरुवात कशी झाली. काय होतं की आम्ही ज्या मैदानामध्ये खेळायचो तो एक ट्रायंग्युलर असं मैदान होतं. ओके. तर त्याच्या ह्या बाजूला गेला बॉल तर रेल्वे मध्ये जायचा, ह्या बाजूला गेला तर भिंतीवरती आपटायचा. मागे थोडीशी जागा कमी होती आणि मी लहान असल्यामुळे आमच्या परिसरातली जी खेळाडू होती तर ते लहान म्हणून तू मागे उभा राहा. ओके. असं करून मी माझी डेव्हलप झाली विकेट किपिंग. आणि मग ती झाल्यानंतर काय आलं ते मला त्याच्यामध्ये आवड आली. कारण काय म्हणतात ना, बॉल स्पिन झाला, पकडला, हे केलं, स्टंपिंग केला, तर ह्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि ती कंटिन्यू झाली. मग टेनिस बॉलमध्ये मी सातत्याने करायला लागलो. मग तसंच ते शाळेमध्ये मग आचरेकर सरांनी बघितल्यानंतर ते ग्लव्हवर वगैरे बघितलं आणि आचरेकर सर स्वतः हे काय म्हणतात ना विकेट किपर होते. करेक्ट. आचरेकर सरांच्या नेट्समधला किंवा शारदा सरांच्या नेट्समधले तुमच्या आचरेकर सरांकडेच प्रॅक्टिस व्हायची शिवाजी पार्कवर, तर तिथले काही वेगळे अनुभव असतील? कारण मॅचमधला तर तुम्ही अनुभव सांगितला, पण तिथे नुसतं ते क्रिकेट नाही शिकवायचे, तर पिच रीड कशी करायची स्वतः मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना रोलिंग बाजूला ठेव सुबोध, ते तर बाजूला ठेव, पिच रीड कसं करायचं हे तर दाखवायचे सांगायचेच, पण त्याच्या अगोदर तुला बॅटिंग करायची आहे ना,
तर रोलिंग पण कर, करेक्ट. नेट पण लावा, डायरेक्ट बॅडने पळा धावा, हे सगळं म्हणजे पिचवरचे दगड तुम्हाला दिसतील ते काढा. त्यामुळे कशा ना ही सवय झाली होती. म्हणजे अजूनही सुद्धा जर वेळ पडते किंवा कधी कधी मला असं वाटतं की ग्राउंड स्टाफ कमी आहे, तर अजून सुद्धा त्या आठवणींनी मला सवय आहे की आमच्या पिचवरती म्हणजे मी मध्य प्रदेशच्या पिचवरती सुद्धा रोलिंग करतो. किंवा विदर्भामध्ये मी जेव्हा होतो त्या रोज सकाळी 6 वाजता उठून पिच बनवण्यासाठी रोलर चालवायचो मी. कारण काय स्टाफ सकाळी लवकर 6 वाजता नाही यायचा, पण आमची 7ला प्रॅक्टिस चालू होणार आहे, त्यासाठी तो ड्यू वगैरे काढण्यासाठी ते रोलिंग करायचं. त्यामुळे ती सवय म्हणतात ना की ती सरांपासून ती लागलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कुठे असं हेच नाही वाटलं की अरे आपण हे काय काम करतो. त्यामुळे ते म्हणतात ना की ते वेगळं प्रेम त्याच्यामध्ये होतं, त्याच्यातून एक सॅटिस्फॅक्शन मिळायचं. खरंय. सर, शालेय क्रिकेट असेल, आचरेकर सरांची शिकवण असेल, पण मुंबईच्या क्रिकेटचा भक्कम पाया जो ओळखला जातो तो म्हणजे क्लब क्रिकेटचं कल्चर. आणि मुंबईच्या वेगवेगळ्या क्लब्समधून तुम्ही खेळलेला, तिथे सुरुवात झाली, त्यानंतर ऑफिस क्रिकेट असेल, टाइमशील्ड असेल, याच्या वेगळ्या आठवणी नक्कीच असतील, कारण मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंसोबत तुम्ही खेळला, त्यांच्या विरुद्ध खेळला. हो, पण त्याच्या अगोदर मी तुला सांगतो की आचरेकर सरांनी आम्हाला एक आणखीन एक शिस्त म्हणजे ती प्रत्येक खेळाडूमध्ये घडवली होती. आणि म्हणजे आमच्यासाठी आचरेकर सरांनी प्रत्येक मैदानामध्ये, आझाद मैदानावरती ह्या कंपनीचं नेट चाललंय त्याच्याकडे बॅटिंग, तिथून त्या क्लबमध्ये आहे तिथे बॅटिंग, किंवा तिकडे एक मॅच चालली आहे त्याच्यामध्ये बॅटिंग करायची. आणि जर चुकून तुम्ही आऊट झालास, तू आऊट झालास, तर तिथेच बसायचं जोपर्यंत ते येऊन सांगत नाही की ह्या क्लबमध्ये जाऊन बॅटिंग करा. त्यामुळे आम्ही सतत त्या मैदानामध्ये फिरत असायचो की दिवसभर बॅटिंग. अर्थात त्यांना आवडायचं नाही की आम्ही कसं आऊट झालो, का आऊट झालो, या गोष्टीमुळे कसं होतं की त्यांचं लक्ष असायचं बारकाने. पण मॅच प्रॅक्टिस त्यांनी जी दिली आहे ना, ती मॅच प्रॅक्टिस आम्हाला फार म्हणजे आज आम्ही ॲज अ कोच म्हणून मी काय म्हणतो की अरे मॅच सिम्युलेशन्स करूया, तर हे आमच्यासाठी मॅच सिम्युलेशन्स होतं तेव्हा, पण ते आम्हाला जाणवलं नाही, कधी कळलं नाही. कारण काय खूपशा गोष्टी सर ह्याच्यावरती लिहायच्या, डायरीमध्ये लिहून घ्यायच्या, हा बसच्या तिकीटवरती लिहायचे. त्याच्यामुळे ती आता मी काय करतो पुस्तकात आपल्या डायरीमध्ये लिहितो. त्यामुळे कोचिंगचा जो पॅटर्न आहे सरांचा तो तिकडनंच आलेला आहे, फक्त तो वेगळा. मी आज आपण म्हणतो की चला लॅपटॉपवरती बसून करूया, हे सगळे चेंजेस ते झाले. आणि त्याच्यातून नंतर मग ते क्लब क्रिकेट मग हळूहळू सरांनी आम्हाला म्हणजे लहानपणी मला आठवतं एक किस्सा की आम्ही क्लब क्रिकेट खेळतो आणि क्लब क्रिकेट ससानियन क्लबला पण खेळायचो. नंतर अर्थात मी शिवाजी पार्क यंगस्टर्सला खेळलो, नंतर अर्थात मी MIG क्रिकेट क्लबला खेळलो, मग त्याच्यानंतर मी दादर पारसी झोरास्ट्रेनला खेळलो. आता लोक म्हणतील की अरे वेगवेगळ्या क्लबमध्ये किती तुम्ही काय सगळीकडे खेळत बसलात काय, पण कसं नाही कसं तरी माहीत नाही कसं काय कारणाने आम्ही शिफ्ट झालो, काय कारणाने आम्ही तिथे खेळलो. आणि न्यू इयर्नवरती एक मॅच होती, तिथे मला आठवतं सचिन 12 वर्षाचा होता. आणि असं एक प्लान झालं होतं की सर आले होते आणि सरांनी सांगितलं की नाही त्याला खेळवायचीच मॅच. सरांचं एक होतं म्हणजे मॅच तुम्ही जिंका किंवा हारा, पण सरांना पाहिजे की ह्याला कुठल्याही प्लेअरला म्हणजे त्याच्यासाठी त्यामध्ये आम्ही सुद्धा होतो जेव्हा लहान होतो तेव्हा की त्यांना खेळण्यासाठी प्राधान्य देणं फार जरुरी आहे. कारण डेव्हलपमेंट ही मुलांची क्रिएट करून द्यायची. करेक्ट. आणि डेव्हलपमेंट झाली पाहिजे प्रत्येक खेळाडूची. तर ते असं नाही बघायची वय काय आणि हे काय. तर त्यामुळे आम्हाला न्यूनच्या अगेन्स्ट आम्ही खेळत होतो आणि सचिन 12 वर्षाचा होता. आणि सर आले सकाळी आणि सरांनी सांगितलं की तो खेळणारच आहे, तुम्ही बाकी कोणालाही ड्रॉप करा पण त्याला खेळवा. तर आम्हाला आठवतं ते हापसामध्ये बोलले सगळे. आणि बरं अरे हा कसा आता 50 ओव्हरच्या ह्याला बॉल कसा मारेल बाहेर आणि भागणार कसा, पळणार कसा. तर हापसामध्ये ते बोलून त्यांनी ठरवलं की काय हरकत नाही रे, आपण याला रनआउट करू. रनआउट करू. आणि मला माहित नाही त्याला कसं म्हणजे तिथे मला कळलं की किती स्मार्ट प्लेअर म्हणतो ना की त्या वयामध्ये किती त्याच्याकडे ती ग्रास्पिंग ॲबिलिटी आहे की त्यांनी जे ऑब्झर्व केलं ना ग्राउंडवरती की काहीतरी वेगळं होतं की मला हा कॉल देतोय नाही म्हणतो एकदा दोनदा, तिसऱ्या वेळेस ह्यानीच कॉल दिला आणि त्याला नो म्हटलं आणि रनआउट. म्हणजे दॅट इज द स्मार्टनेस आणि ती मॅच्युरिटी म्हणजे करेक्ट. आणि जसं कधी मला आठवतं जसं तू मगाशी म्हणाला की सर आम्हाला पिचवरती काय शिकवायचे काय,
टर्निंग ट्रॅक देणं, खराब पिच मुद्दामून देणं, त्याच्यावरती तुम्ही बॅटिंग करा, त्याच्यावरती तुम्ही सर्व्हाइव्ह ऑटोमॅटिक तुम्ही तयार होता त्याच्यावरती सर्व्हाइव्ह करा. आणि तेव्हा पण म्हणजे मला आठवतं की सचिन खूपदा असा असायचा बॅटिंग करायला, म्हणजे 12, पण तो कधी येतोच बाहेर, चंदू झालं का. अच्छा. हा, म्हणजे त्याला स्वतःला कळायचं, म्हणजे तो हा नाही विचार करत आहे की हा कोण आहे आणि हा काय आहे. अच्छा, मला बॅटिंग पाहिजे. सो आम्ही म्हणतात ना की लहानपणामध्येच ते कळत होतं. तर असं क्रिकेट सरांकडनं म्हणजे आम्हाला घडवलं गेलंय ते. म्हणजे आज मगाशी तू म्हणाला सुरुवात करताना की एकदम शिस्त असलेला प्रशिक्षक, ह्या गोष्टी सगळ्या सरांकडनंच आलेल्या आहेत. आणि शिस्त म्हणजे त्या शिस्तीमुळे काहीतरी असं वाटतं की आतापर्यंत जे काय करायला मिळालंय. आणि माणसाकडे जर शिस्त नसेल तर काय, शिस्त कुठेही आपण म्हणा ना, जनरल लाईफमध्ये शिस्त लागते. बिलकुल बिलकुल, टोटली. सर, सरांबद्दलचाच एक प्रश्न विचारतो की आजचा मगाशी तुम्ही उल्लेख केला की लॅपटॉप घेऊन सगळे प्रशिक्षक वगैरे करत असतात. आज लेवल 1, लेवल 2, लेवल 3 झालेलं आहे आणि सगळं ऍडव्हान्स कोचिंग आलेलं आहे. पण सरांनी कुठलीच लेवल 1 ची एक्झाम दिलेली नाही आहे. पण आज सरांचे जेवढे कसोटीपटू इंडियाकडनं जेवढे प्लेयर्स त्यांचे शिष्य केले, जवळपास सगळेजण प्रशिक्षक पण झालेत आणि त्या तोडीचे आहे. त्यातलं अव्वल नाव तुमचं आहे अर्थात. पण सरांकडे अशी काय वेगळी नॅक होती, एक प्रशिक्षक म्हणून? ते स्वतः क्रिकेट खेळलेले, उत्तम क्रिकेट खेळत होते, पण प्रशिक्षक म्हणून ते सगळ्यांपेक्षा वेगळे ठरले. म्हणजे त्यांच्याही काळातले जे इतर प्रशिक्षक होते त्यांच्यामध्ये आचरेकर सरांचं नाव वेगळ्या पद्धतीने समोर आलं आणि तुम्ही अनुभवलंय सगळं. नॅचरल डेव्हलपमेंट कशी करायची, म्हणजे त्यांच्याकडे काही असं अशा कोणत्या गोष्टी होत्या कोचिंगमधल्या. त्यांच्याकडे एक गोष्ट सिंपल होती की मुलाला जास्तीत जास्त, खेळाडूला जास्तीत जास्त मॅचेस खेळवायचे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस द्यायची. आणि ते स्वतःहून, म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा खेळाडू खेळून तो त्याच्यामधून शिकतो, हे शिकवण्याची त्यांची पद्धत होती, वेगळी पद्धत होती. त्यामुळे कसं आहे ना, आणि एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांकडे एक गोष्ट होती की प्रत्येक प्लेयरचा एक नॅचरल गेम असतो, त्याला कधी डिस्टर्ब नाही करायचं. म्हणजे मला आठवतं की जपली त्यांनी ती नॅचरल तर जपली. म्हणजे माझं एक उदाहरण देतो ना मी, की मी स्वीप मारायचो आणि आडवाच मारायचो. मी स्वीप ह्या ऑफस्टम्पच्या बाहेरचा मारायचा. फक्त त्यांनी मला शिकवलं, म्हणजे मला म्हणायचे की बॉलची लाईन बघ आणि मारतो, बरोबर, कारण हा तुझा शॉट आहे आणि तू हा डेव्हलप करू शकतो. त्यांनी हे नाही केलं की तू तो मारू नको असं नाही. करेक्ट. म्हणजे आता आपण कधी कधी म्हणतो ना की हा शॉट मारायचा. आता तुम्हाला नॅचरल जे तुमच्याकडे जी ॲबिलिटी आहे तिला कसं प्राधान्य द्यायचं, त्याला कसं तुम्ही परफेक्ट करायचं, फक्त तुम्हाला गाईड करायचे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक प्लेयर, जर तुम्ही आज बघितलं ती प्रत्येक खेळाडू जो आता मुंबईसाठी खेळला किंवा भारतासाठी खेळला असेल, हे सगळे नॅचरल प्लेयर सरांकडनं तयार झाले. म्हणजे तुम्ही उद्या स्टेपआउट होणारा प्लेयर तुम्ही बघाल तर प्रवीण आमरे, है ना, असे वेगवेगळे प्लेयर्स सरांनी तयार केले. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक वेळेस प्लेयरकडची जी ॲबिलिटी आहे, एक नॅचरल ॲबिलिटी, त्याला त्यांनी जास्त पुढाकार दिलाय, प्राधान्य दिलंय. म्हणून ते प्लेयर्स तसे तयार झाले आणि त्यांची आयडेंटिटी त्यांनी स्वतः. आणि सरांचा प्रत्येक खेळाडू तुम्ही बघा, रनिंग बिटवीन द विकेट अमेझिंग. करेक्ट. कारण सरांनी कधी म्हणजे ॲक्सेप्टच केलं नाही की तू हा रन का सोडला. सरांनी टफ का केलं, तर मला आठवतं की मी एक ड्राईव्ह मारला आणि ब्रिलियंट कॅच कव्हर्समध्ये पकडला. तर मला विचार कसा आउट झाला. म्हटलं सर ब्रिलियंट कॅच, म्हणजे माझ्या तोंडातून ब्रिलियंट कॅच पकड. ब्रिलियंट कॅच कोणी दिलं, थर्ड कन दिलं. ब्रिलियंट कॅच कोणी दिलं, तू दिला ना, दिल्यामुळे पकडला. त्यामुळे कसं आहे ना, आम्ही नंतर ना एक्सक्युजेस द्यायला बंद केले. बरोबर. म्हणजे आज जर म्हटलं ना की ना बॉल चांगला स्विंग झाला आणि आऊट झालो, नाही, एक्सक्यूज नाही. तर सरांकडच्या ह्या काही ज्या गोष्टी होत्यात ना, त्यांनी आम्हाला टफ बनवलं. म्हणजे मला आठवतं की शाळेमध्ये हॅरिसफील्डची फायनल चालली होती अंजुमन इस्लाम बरोबर, आणि ग्राउंड बॅट करताना बॅट माझ्या नीला लागली आणि मी बॅटच्या वरून पडलो आणि मी चालूच शकलो नाही. मी आतमध्ये आलो तेव्हा सर नव्हते आणि मधूनच मी इनिंग सोडली. मी काहीतरी मला वाटतं 20-25 वरती बॅटिंग करत होतो आणि शाळेची फायनल चालली. आणि जेव्हा सर लंच नंतर आले आणि बघितलं की हा का बसला इथे, तर मी आईस बर्फ, तेव्हा तर बर्फ लावून बसलो होतो. म्हणाला उठ, बॅटिंगला जायचं.
तर सरांची मिसेस होती, मला आठवते, आम्ही तिला मम्मी म्हणायचो, आणि ती म्हणाली, अहो त्याला लागलाय, तो पडलाय, त्याला चालता येत नाही. नाही नाही, काय हरकत नाही, तुटला तरी हरकत नाही, जायचं. अरे वा. त्यामुळे ना काही गोष्टी ज्या होत्या ना त्यावेळेस असं वाटलं की बरोबर नाहीये, पण त्या गोष्टी नसत्या ना नंतर तर रिअलाइज आज आम्ही असं बनलो नसतो. टफनेस. ठीक आहे, जे काय क्रिकेट खेळायला मिळालं त्या टफनेसमध्ये मिळालं. त्यामुळे तशीच पद्धत म्हणतात ना की कुठल्याही प्लेअरबरोबर काही अशी इंजुरी झाली तर मी पण तसं सर उठू, चल चालू, तो पार्ट आहे गेमचा, एक पार्ट होतच आहे. राहणार. त्यामुळे ही शिस्त जी काय म्हणतात ना, हा टफनेस जो आहे ना, शिस्त म्हणा, टफनेस म्हणा, हा सगळा आचरेकर सरांकडनं कॅरी झालेला आहे. आणि अर्थात तो पुढे नशीब म्हणतात ना आपण, त्या नशिबामध्ये पुढे सुनील गावस्कर सारखे लोक, मतलब प्लेयर्स, सिनियर लोक ज्यांच्याकडनं शिकायला मिळालं, अशोक मंकड यांच्याकडनं, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, वेगवेगळ्या तऱ्हेने शिकायला मिळालं. खूपशा गोष्टी मी मोठमोठ्या क्रिकेटरकडनं शिकलो आणि त्याचा इन्फ्लुअन्स मला कोचिंगमध्ये झाला. म्हणजे एक उदाहरण आपण म्हणतो, सुनील गावस्कर जेव्हा मी सुरुवातीला खेळलो त्या सुनील गावस्कर ड्रेसरूममध्ये मी विचारलं की त्यांना की बॅटिंग मला जरा कशी करायची सांगा. त्यांनी मला एक सिम्पलसा एक ॲडवाईस दिला. तो त्यावेळेस कदाचित मी ॲज अ तरुण खेळाडू म्हणून मी ॲक्सेप्ट करायला तयार होतो की नव्हतो, पण त्यांनी मला सांगितलं बाहेर जा आणि मॅच बघ, सगळं शिकशील. अच्छा, म्हणजे ऑब्झर्व कर. आणि मला त्या मोमेंटला असं जरासं, पण आज मी त्यांना धन्यवाद जास्त देतो, कारण ही सवय मला लागली मॅच बघायची. त्याच्यातून मी सगळ्या गोष्टी शिकायला लागलो. म्हणजे मी आज मुलांना सुद्धा सांगतो की जाऊन बाहेर मॅच बघा. त्यांना पण कदाचित आवडत नसेल, पण बाहेर जाऊन मॅच बघा, तुम्ही खूपसं शिकू शकाल. हे त्यांच्याकडनं मी शिकलो आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. कारण काय, ही जी क्वालिटी माझ्यामध्ये आली ना, ती बाहेर मॅच बघून किंवा दुसरा कोणाला तरी बघून ते शिकण्याची एक स्वतःवरती एक तयारी झाली. बरोबर. नुसतं ड्रेसिंग रूम मध्ये बसून राहण्यापेक्षा बाहेर जाऊन प्रत्यक्ष मॅच बघा, ऑब्झर्व करा. किंवा कोणाशी आपण विचारत असतो की मी बॅटिंग कशी करू, मी हे करू, त्यापेक्षा तू बघ. म्हणजे तू उद्या गावस्करला बघ, तू उद्या तेंडुलकरला बघ, तू उद्या राहुल द्रविडला बघ, तू उद्या दिलीप वेंगसरकर, संदीप पाटीलला बघ. त्याच्यातून तुला शिकायला मिळतं आणि तू आपल्याला तयार करू शकतो. सो हा जो संदेश होता, हा जो काय म्हणतात ना ॲडवाईस होता, हा ग्रेट ॲडवाईस मला वाटला. म्हणजे अजूनही त्या माझ्या कोचिंगमध्ये मला त्याचा इफेक्ट दिसतो. एक थोडंसं मागे घेऊन जातो. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता शरद कोटणे सरांचा. शिवाजी पार्क यंगस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक होतकरू खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिला, संधी दिली होती आणि तुम्ही त्या संधीचं सोनं केलं. तर त्यांच्या काही विशेष आठवणी असतील? माझ्यावरती तर जीव होता सुबोध, माझ्यावरती त्यांचा एवढा जीव होता. काय कसं आलं सांगतो मी, की ससानेन क्लबला आम्ही खेळत होतो. ससानेन क्लब खेळल्यानंतर, कारण शरद कोटणे सारखे बरेचसे अशी लोक आहेत की मुंबईच्या क्रिकेटसाठी जीव देणारे आणि विनामूल्य काम करणारे. कधी त्यातलं एक शरद कोटणे म्हणजे असे आहेत आपल्याकडे. पण एखादं क्लब ते मुंबईचं क्रिकेट जागवलं, ते ह्या लोकांनी जागवलं असं मी म्हणेन. की जसे आचरेकर सर आमचे होते, शरद कोटणीस होते. आणि जसं मी 19 वर्षाचा झालो आणि मला जेव्हा शिवाजी पार्क यंगस्टरमध्ये खेळण्यासाठी त्यांनी आमच्या सरांशी उल्लेख केला, सरांशी बोलणं केलं आणि सरांनी सांगितलं की नाही यंगस्टरला त्याला खेळू दे. तेव्हा मी ससानेन क्लबला खेळत होतो, तेव्हा मी फोर्ट विजयला खेळत होतो. आणि असं होत असताना यंगस्टरला खेळायला चान्स मिळाला आणि यंगस्टरची टीम ए डिव्हिजनमध्ये होती. आणि नेहमी म्हणजे त्यांनी मला एक पूर्ण म्हणजे किरण अधिकारी पासून सगळे जे विनय धुरी बिचारे नाही येते, कुका राऊत यांच्यासारखी प्लेयर्स जिथे होते त्या प्लेयरनी मला एक चांगलं सांभाळून घेतलं. म्हणजे मला पाहिजे तिथेच चान्स द्यायला पाहिजे. म्हणजे म्हणतात ना क्रिकेटचं करिअर कसं घडवायचं ते पण मी तिकडे शिकलो. म्हणजे मी म्हटलं ना काही गोष्टी मी माझ्या कोचिंगमध्ये आणल्या आहेत. तर त्या म्हणजे ह्या सिनियर प्लेअरनी मला कसं सांभाळायचं. म्हणजे आज वेट विकेट जास्त आहे कांगा लीगला, चांगले बॉलर बॉलिंग करतायत, तर ह्याला जरा थांबवावी. अच्छा, ओके, है ना, विकेट आज चांगली आहे तर चंदूला पुढे जाऊ दे. आणि असा ह्याचा मागचा जो काय म्हणतात ना मेन जे होते ते शरद कोटणे, कारण त्यांनी त्यांना समजावून सांगितलेलं, बजावून सांगितलेलं की ह्याला आपल्याला तयार करायचं. तर कोटणे सर म्हणजे साधारणसे वडिलांसारखे सांभाळायचे. मॅच झाली, मी चांगलं केलं का घरी बोलवायचे. त्यांची मिसेस तिथे असायची, तिकडे जेवायचं, त्यांची मुलं छोटी असायची. काय झालं संध्याकाळी, मग संध्याकाळी तू घरी यायचं आहे, आईने बोलवलंय असे म्हणायचे, आज जेवण तुझ्यासाठी केलेलं आहे.
असं म्हणजे ना एकदम मुलासारखं होतं. त्यामुळे मी बॅटल राहायचे पत्रकार साहित्य सहवास. साहित्य सहवासमध्ये. आणि तिथे मग रेग्युलरली बँड्राला मॅच खेळलो जवळ, किंवा शिवाजी पार्कला खेळलो तर तिकडे जायचं. त्यामुळे शरद कोटणीसांचा सुद्धा तेवढाच मोठा हातभार आहे. कारण काय असं प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला कोण नाही कोणतरी मिळतं. कारण आचरेकर सरांनी त्यांच्याकडे सोपवलं. ए डिव्हिजन आता तो खेळतोय, कारण मी खाली बघतोय. तर तिथे मला कसं सांभाळायचं ते शरद कोटणीस आणि किरण अधिकारी तो कॅप्टन होता. त्यामुळे ते अजूनही प्रेमाने बोलतात. आणि आमचे सर नाही आहेत, पण कुठे बाहेर घेऊन जायचं असेल तर स्वतःहून मॅच खेळायला, तर त्यांचा पण हातभार मोठा होता शरद कोटणीस. बरोबर सर. मगाशी तुम्ही शाळेतल्या त्या डेब्यू मॅचचा उल्लेख केला, 300 धावा केल्या डेब्यू मॅचमध्ये. अशा अनेक अजरामर खेळी, आठवणीतल्या खेळी कांगालीमध्ये केल्या असतील, टाइमशील्डमध्ये केल्या असतील, त्या थोड्या रिकॉल केल्या तर आवडेल. नाही, आता मला आठवतं की मुंबईमध्ये येण्याचं कारण, मुंबईच्या संघामध्ये येण्याचं कारण, संघामध्ये म्हणण्यापेक्षा रणजी टीम आपण प्रॉबेबल्स म्हणतो ना. प्रॉबेबल्स, एखादा मुंबईचा खेळाडू जर मुंबईच्या प्रॉबेबल्समध्ये आला तर असं वाटायचं ॲज गुड ॲज ही इज प्लेइंग फॉर इंडिया अँड इंडिया. करेक्ट. बरोबर. असं वाटायचं. आणि ते जे प्राईड होतं ते वेगळं होतं. आणि मला आठवतं की मला काय माहीत नाही की आम्ही कांगालीत खेळत होतो, मी शिवाजी पार्क यंगस्टरला खेळत होतो. आणि न्यू इनवरती मॅच चालली होती. पांडुरंग साळवकर फास्टेस्ट बॉलर तेव्हाचे. आणि मी कॉलेजमध्ये 11वीला होतो. आणि काय माहिती माझ्याकडनं जी काय इनिंग झाली आहे, अच्छा छोटं ग्राउंड होतं, असं काय मोठं ग्राउंड नाही, पण कांगालीची विकेट आणि त्याच्यावरती पांडुरंग साळवकर टाकतायत. आणि मी काहीतरी 57 केले नॉट आउट. आणि त्यावेळेस कसं की क्लबच्या मॅचेस बघायला सुद्धा सिलेक्टर्स वगैरे सगळे म्हणजे क्राऊड असं भरलेलं असायचं, गर्दी असायची. बरोबर. पॅक जॅम. आणि तिथे कसं होतं की नुसतं काय आमची मॅच बघायला, बाजूला दादरहून खेळते, सुनील गावस्कर खेळतात, दिलीप वेंगसरकर खेळतात, वासू परांजपे खेळतात, ही सगळी लोक, सुरू नायक, हे सगळी अशी मोठमोठी लोक तिथे खेळतात. त्यामुळे अर्धी लोक त्यांना बघायला, त्यातून हे काहीतरी अचानक घडलं असं समोर दिसलं की अरे हा कोण आहे, हा कॉलेज मधला आहे, असं झालं. आणि तिथून मग मला आठवतं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजवरती गेलो, त्या मला कोणतरी, मला आठवत नाही, पण तिथे मला त्यांनी सांगितलं अरे इकडे तुझं नाव आलंय. माझं नाव कशामध्ये? शॉर्टलिस्ट केले होते. शॉर्टलिस्ट केले होते. तर त्याच्यामध्ये मुंबईचे प्रॉबेबल्स काढले. ते मला वाटते 35 का 40 काढायचे तेव्हा. आणि त्याच्यामध्ये नाव आलं. ते बघून मला एवढा आनंद झाला. मी कॉलेजला तिकडनं तसंच सोडलं आणि घरी गेलो चेंबूरला, की आईला सांगायला आणि बाबांना सांगायला की मी सिलेक्ट झालो म्हणून. असा तो एक आनंद होता. त्या 40 जणांमध्ये एक नावं असतील, गावस्कर, त्यांची नावं म्हणजे मी नंतर मला घाम फुटला की ह्यांच्या बरोबर खेळायचंय तिकडे, म्हणजे प्रॅक्टिसला जायचंय, काय करायचं, कशी सुरुवात करायची, कसं राहायचं, हे सगळं म्हणजे ना प्लॅनिंग मध्ये ते होतं. पण तो एक आनंद वेगळा होता तिकडच्या. म्हणजे ती एक इनिंग मी अजूनही विसरणार नाही की तिथे एक म्हणतात ना की एक एखाद्या खेळाडूचं डोर ओपन होतं, दरवाजा तिथे, म्हणजे एक कलाटणी आपल्याला मिळाली, आचरेकर सर घरी आले, त्याच्यातून मग ही एक झाली, असं म्हणजे शाळेमधून तिकडे गेलो, असं सगळं ती सुरुवात झाली. त्या मॅचच्या आधी सर तुम्हाला स्वतःला सांगितलं होतं की नाही मला मुंबईच्या रणजीच्या संघात पोहोचायचं, रणजीची कॅप घ्यायची, किंवा ते स्वप्न केव्हा बघितलं तुम्ही? नाही, स्वप्न ते बघ कसं होतं, तुला मला एक सांगतो की एक दिवस मला आठवतं की तो दिवस पण मला आठवतो की माझी आई बसली होती आणि आम्ही टेस्ट मॅच बघतो इंडियाची. आणि अर्थात भावाला ते आवडतं क्रिकेट म्हणून त्यांनी टीव्हीत, आणि त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट, आणि आई पण बसली होती आणि मी बाजूला बसून असं बघत होतो. सुनील गावस्कर बॅटिंग करत होते आणि त्यांचं नाव आणि एकसारखं की गावस्कर असे करतात तेच करतात. तर आईने मला असं विचारलं, मला कधी तुला असं खेळताना बघायला मिळेल? तर मी तिला पटकन म्हटलं एक दिवस तू बघशील मला टीव्हीवर. आणि तिथून तो आहे ना, तो इन्स्पिरेशन ते मिळालं होतं. म्हणजे कसं आहे ना की समोर गावस्कर दिसत आहेत, ते एक वेगळंच एक हे होतं. आणि त्यांच्यासारखं खेळायला मिळेल का, तर हे नंतर म्हणजे जेव्हा मी प्रॉबेबल्समध्ये सिलेक्ट झालो त्यावेळेस मला हे आठवायला लागलं. आणि मग ते हळूहळू असं वाटायला लागलं की नाही, आपण खेळू शकतो, आपण खेळायला पाहिजे. आणि मग अर्थात त्यासाठी भावाचा मोठा हातभार होता. आणि त्याच वेळेस सुद्धा मला आठवतं की माझा आता मित्र नाही आहे, उमेश साठे, आणि तो म्हणजे मला
दुसरा इन्स्पिरेशन होता. म्हणजे तो म्हणतात ना कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, मी नेहमी त्याची आठवण काढतो. अच्छा, की जे चुकलं ते सांगणार कोणीतरी. तिथे नेटच्या मागे बसणार आणि जो बॉल खेळलाय तो असं नाही खेळायला पाहिजे असं होता. तो काय कोच नव्हता, काही नव्हता, पण एक वेल विशर्स आणि एक चांगला म्हणजे माझ्यासाठी त्यांनी खूप वेळ दिलाय, खूप वेळ काढलाय. म्हणजे मी मध्य प्रदेशला बाहेर खेळलो, मी मुंबईला खेळलो, तो तिकडे प्रत्येक मॅच बघायला यायचा, प्रत्येक प्रॅक्टिस बघायला यायचा. म्हणजे सकाळी आम्ही निघायचो तर मला आठवतं की आम्ही मोटरबाईकवरनं मी जायचो प्रॅक्टिस करायला, तर तो मोटरबाईकवरती माझ्यावर असायचा. तर ही रोजची म्हणजे मी प्रॅक्टिस करू की तो असं वाटायचं की तो पण प्रॅक्टिसला येतो. अच्छा अच्छा, असं होतं. तर ह्या लोकांमुळे कसं होतं की म्हणजे म्हणतात ना की मी नेहमी म्हणतो तुम्हाला डायरेक्शन देणारी पण लोक पाहिजेत. तुम्ही चांगल्या लोकांबरोबर किती राहता, तुमचं नशीब किती चांगलं आहे. म्हणजे जर माझी जर्नी जर तू विचारलीस की तू मगाशी म्हणालास की आपली सुरुवात कशी, तर जर्नीमध्ये कसं असतं की एक भाऊ मिळाला, त्यांनी प्रोत्साहन दिलं. मित्र मिळाला, तो माझा पाठीशी राहत होता. आचरेकर सर मिळाले, शाळा सुरू झाली. तिथून अशोक मंकड मिळाले, तिथे मकरंद वांगकर मला मध्ये मिळाले, त्यांनी मला तिकडे मफतलालमध्ये घेऊन गेले. अशी सुरुवात म्हणजे म्हणतात ना की टप्प्यावर प्रत्येक करेक्ट. म्हणजे देवाने ती जर्नी तुमची तयार केली होती. ठीक आहे, आपण किती खेळलो, किती खेळायला पाहिजे होतं हा भाग नंतर आहे, पण कुठे ना कुठेतरी त्या डायरेक्शनने आपल्याला घेऊन गेले होते. मग त्याच्यानंतर आपण खेळल्यानंतर, मग मुंबईसाठी खेळल्यानंतर मग तुम्हाला गावस्कर मिळतात, तुम्हाला वेंगसरकर मिळतात, तुम्हाला संदीप पाटील मिळतात. म्हणजे अशी लोक तुम्हाला टप्प्याटप्प्यावरती मिळतात, तेव्हा तुम्हाला एक डायरेक्शन पण मिळतं, एक कळतं की तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. तुम्ही प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकता. बरोबर. आणि त्याचाच फायदा म्हणजे क्रिकेट खेळताना पण फायदा आहे आणि त्याच्यानंतर कोचिंगमध्ये आल्यानंतर फायदा आहे. म्हणजे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन मी वापरलेलं आहे. नक्कीच. आणि म्हणजे शिकण्यासारखंच आहे आणि आठवणीत राहण्यासारखं. आणि हे जी नावं घेतले खूप मोठे नाव आहेत आणि त्यांनी अर्थातच प्रत्येक वेळेस योग्य ते डायरेक्शन दिलं असेल, गायडन्स केलं असेल, त्याचाही उपयोग होता. म्हणजे उद्या आपण म्हणतो की बलविंदर संधू, म्हणजे प्रॅक्टिसला जाण्यापासून, मॅचला जाण्यापासून किंवा सुरू नायक, म्हणजे ह्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन काही ना काहीतरी कुठेतरी चांगलं डायरेक्शन मिळणं हे पण एक नशिबाचा भाग आहे, खूप महत्वाचं आहे. आणि आता आणि मुंबईच्या सोबत मला सांग, मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये 101 नाव आहे, सगळे नाव बघितली आणि समोर बघितल्यानंतर म्हणजे मला अजूनही अंगावरती काटा येतो की काय माझं नशीब होतं की ते ड्रेसिंग रूम शेअर करायचं. म्हणजे मुंबईची कॅप मिळण्यासाठी वानखेडे स्टेडियमवरती 10 वेळा फेऱ्या मारलेत, फक्त कॅप पाहिजे. म्हणजे मला आठवतं खूपदा मी असं तिकडे ड्रेसिंग रूम, कॅप द्या ना, प्रभू देसाई आपले होते, कॅप द्या ना मला. म्हणजे ती कॅप पाहिजे होती. मुंबईला खेळण्याचा जो आनंद होता, तो प्राईड होतो, ते वेगळं होतं. म्हणजे इथे बघितलं गावस्कर, इथे बघितलं वेंगसरकर, इथे बघितलं संदीप पाटील, बलविंदर संधू, सुरू नायक, अशोक मंकड, एकनाथ सोलकर, म्हणजे असे खेळाडू बघितल्यानंतर का नाही, कोणाला नाही वाटणार रे की भारताला खेळायला पाहिजे, कोणाला नाही वाटणार की क्रिकेट खेळायला पाहिजे. इन्स्पिरेशन ऑटोमॅटिक येईल. तेच इन्स्पिरेशन आहे. आणि मला वाटतं सर तुमचा डेब्यू पण सुनील सरच कॅप्टन होते टेस्ट डेब्यूला, आणि मुंबईच्या डेब्यूला पण सुनील गावस्कर कॅप्टन होते. नाही, टेस्ट डेब्यूला कपिल देव. ओके. वन डेला मला वाटतं केव्हा तरी एकदा एका डेब्यूला होते. पण मला आठवतं अरे त्यावेळेस फक्त म्हणजे रणजी ट्रॉफी खेळताना सुनील गावस्कर बाजूला उभे आहेत रे. म्हणजे मी कधी कधी ना भारावून जायचं की मी बॉल पकडू की नको, म्हणजे बाजूला सुनील गावस्कर उभे आहेत असं व्हायचं. तिकडे बघितलं की दिलीप वेंगसरकर, तिथे बघितलं संदीप. म्हणजे आता मी ह्यांची नावं एकसारखी का घेतो, म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांनी एवढं इन्स्पिरेशन दिलंय. म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या व्यतिरिक्त माझं नशीब पण होतं त्या वयामध्ये. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केली आणि खेळायला सुरुवात केली भारतासाठी, त्यामुळे रूम शेअर करायचं. दिलीप वेंगसरकर बरोबर ती रूम शेअर केली होती इंग्लंड टूरवरती. संदीप पाटील बरोबर ती शारजामध्ये रूम शेअर केली होती. हे जेव्हा शेअर रूम करताना ते कॅरेक्टर असतं ना, ते कळत होतं. दिलीप वेंगसरकरला 9:30-10 वाजता झोपायलाच पाहिजे.
म्हणजे ही शिस्त त्यांच्याकडनं शिकलेली. संदीप पाटीलला सगळी गोष्ट टायमावरती व्हायला पाहिजे, ते आता पण होते परफेक्ट. अजूनही त्यामुळे कधी कधी असं होतं, माझ्या मुलांना पण आवडत नाही, माझ्या बायकोला पण आवडत नाही की टायमावरती सगळ्या गोष्टी करण्याचे काय, थोडंसं फ्रीडम द्या आम्हाला. पण ती क्रिकेटची एक सवय होती. त्यामुळे लाईफमध्ये कसं आहे, जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी गोष्टी शिकायला मिळतात. आणि खूप मोठ्या मोठ्या दिग्गजांनी म्हटलेलं आहे की क्रिकेट हा तुमचा एक लाईफ आहे आणि तुम्हाला खूपशा गोष्टी क्रिकेटमधून शिकायला मिळतात. तुमच्या आयुष्य काय आहे, या आयुष्यामध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी शिकवतात. सर, एक दोन रणजी विषयीचे प्रश्न विचारतो, त्यानंतर मग इंडिया डेब्यूकडे येऊ आपण. रणजी तुम्ही बरेचसे फायनल्स खेळले असतील असं मला वाटतं, पण ती एक फायनल नेहमी लक्षात राहील, हरियाणा विरुद्धची 91 की 99ची मला ती वाटतं. विसरू शकत नाही आपण सोबत, म्हणजे कोणीच विसरू शकत नाही. आणि तू म्हणतो ना की तू आता मला मुद्दामून ती आठवण करून मला अजून ते तसं दुःख होतं, आणि त्या दुःखामध्ये तुला सांगतो तसा माझा प्रयत्न नाहीये किंवा तसं मला दुःख द्यायचं नाही. दुःख एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण 1 रननी हारलो, खूप जवळ आलो होतो म्हणजे आणि दुःख याचं पण आहे. आणि तुम्ही चांगला खेळला होता त्या मॅच मध्ये. नाही, माझा तर विचार करू नको, म्हणजे दिलीप आणि सचिन मला वाटतं. करेक्ट, सचिननी चांगली बॅटिंग, मला वाटतं 80 काहीतरी 90 केल्या होत्या. दिलीपनी सिंगल हँडेडली मॅच खेळून. आणि म्हणजे दुःख याचं पण होतं कारण दिलीपनी एवढी चांगली बॅटिंग केली होती ती, आणि सचिनने एवढी बॅटिंग केली होती, ती खेचून आणलेली मॅच. खरंय. आणि त्याच्यामध्ये मला आठवतं मी खराब शॉट खेळलो होतो. अच्छा. आणि माझी बॅटिंग चांगली होत होती, आणि आऊट होऊन मी म्हणजे आऊट झालो नाही, तर मला अजूनही डोळ्यासमोर आहे की दिलीप समोरून माझ्यावरती एवढा चिडला होता ना की हा शॉट मारायची काय गरज होती, मी होतो ना इथे. आणि खरं होतं ती गोष्ट, म्हणजे ती मॅच जिंकायसाठी म्हणजे मी थोडा वेळ थांबलो असतो, सेट झालेलं होतं. हा, कारण झालं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली ते झालं, त्यामुळे त्याचं दुःख जास्त होतं की त्यांनी सिंगल हँडेडली हे केलं होतं, सचिननी चांगली बॅटिंग केली होती, मी पण ठीक खेळत होतो. असं असताना ती मॅच हातातली, म्हणजे किती झालं तरी एक फायनल नक्कीच. आणि मुंबईला रणजी फायनल मुंबईसाठी म्हणजे किती महत्त्वाचं. करेक्ट. आणि मुंबईचा कुठला पण खेळाडू पहिला जेव्हा सीझन त्याचा सुरू होतो तेव्हा तो म्हणतो की रणजी ट्रॉफी जिंकायला. खरंय, बरोबर. नुसतं रणजी ट्रॉफी खेळायची नाही, रणजी ट्रॉफी जिंकायची. त्यामुळे एक रणजी, म्हणजे आज 42 त्याच्यामध्ये एक 43 झाली असते. नक्कीच. खरंय. सर, मगाशी काकांचा तुम्ही उल्लेख केला, मफतलाल कडून तुम्ही पण केलात मला वाटतं. काकांची नेतृत्व शैली किंवा कोचिंगची शैली ही खूप वेगळी होती. त्यांची स्ट्रॅटेजिस्ट जी तुमच्याकडे पण त्यातलं बरंचसं आलं असेल, पण काय त्यांचं फंडे होते, काय गणित होतं की वेगळं त्यांचं क्रिकेट होतं. मी तुला म्हटलं ना की प्रत्येकाकडनं मी काहीतरी शिकत गेलो होतो, म्हणजे माझं ते नशीबच चांगलं होतं की त्यावेळेस क्रिकेट खेळायला मिळालं. किंवा ही मोठी नावं आहेत, आणि डिझर्व पण करत होते कारण गेम होता तुमच्याकडे. तरी सुद्धा ना की त्यावेळेस तुम्हाला राईट माणसं तुमच्या आजूबाजूला, तुम्हाला चांगले, म्हणजे हे नावं जी आपण घेतली हे क्रिकेटर्स मला भेटले ते त्या टाइमला. ते समजा अगोदर गेले असते किंवा नंतर मिळाले असते, तोपर्यंत माझा स्पॅन जो आहे तो गेला असता. त्यामुळे हे नशिबाचा एक भाग आहे, आणि मी स्वतःला फार नशिबान समजतो की अशा दिग्गजांवर खेळता. अशोक मंकड काकांचा एक विश्वास होता, मला माहीत नाही का विश्वास होता तो. म्हणजे मला आठवतं मकरंद मांगणकर जेव्हा मला तिकडे घेऊन गेले त्यावेळेस आम्हाला दोघांना घेणार नव्हते. आणि पण कसं तरी मला वाटतं मकरंद मांगणकर त्यांना सांगितलं की नाही, फ्युचरसाठी क्रिकेटर्स आहे ते बनवू शकतो, आणि असं करून आम्हाला मफतलालमध्ये घेतलं. पहिली वर्ष, म्हणजे त्या वर्षी आम्हाला माहीत नाही की काय काका म्हणजे ब्रेनिंग, म्हणजे मी हे बोलणं चुकीचं आहे, खूपशे लोक ओळखतात आणि जे त्याच्यावर खेळला. म्हणजे मला आठवतं कोणतरी म्हणाला होता की काका हा जसं माईक ब्रेडली इंग्लंडचा कर्णधार होता, तसं काका माईक ब्रेडली सारखा इंडियाचा धूर्त असा. आणि पहिल्यांदा आम्हाला हे मिळाल्यानंतर आम्हाला इंग्लंडला मला पाठवलं होतं स्कॉलरशिपवरती प्रॅक्टिस करायला. म्हणजे जस्ट डेव्हलपमेंटसाठी. आणि ते जेव्हा मफतलालचं, म्हणजे वी आर व्हेरी थँकफुल टू मफतलाल ऑर्गनायझेशन. आणि त्यांनी 2 वर्ष आम्हाला सतत पाठवलं. आणि नंतर मग आम्ही चेन्नईला चाललो होतो बुची बाबू ट्रॉफी खेळायला. आणि त्यावेळेस
तेव्हा सगळे ट्रॅव्हल करायचे, ट्रेनमधून ट्रॅव्हल करायचे. मला वाटतं बऱ्याच रिझर्वेशन पण नसायचं. करेक्ट, ट्रॅव्हल करायचे आम्ही ट्रेननी आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं जेवण टीमचं म्हणजे आता तुला सांगतो, मगाशी काय म्हटलं मी, सगळ्यांकडनं काहीतरी शिकलो. टीम बॉन्डिंग काय असते ही टीम बॉन्डिंग मफतलालमध्ये शिकलो. अच्छा. कारण सगळे टीम एकत्र पाहिजेच, जेवायला एकत्र पाहिजे, कोणी कुठे बाहेर जायचं नाही, ओके. असं सगळं होतं. त्यामुळे टीम बॉन्डिंग ती अशी होती ना, संध्याकाळी बसून एकत्र जेवायचं आणि ते जेवण आणलेलं असायचं. आणि काकाने त्या ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये तिथे म्हणजे आणखीन एक माझं लक म्हणतात ना, इथे मुंबईचे खेळाडू तिकडे ब्रिजेश पटेल, पार्थसारथी शर्मा, धीरज परसाना, अर्थात गुलाम परकार पण होता मुंबईचा, उदय जोशी, संपत, असे सगळे प्लेयर, योगराज सिंग, असे सगळे प्लेयर होते. आणि काकाने असाच विषय काढला की ते ब्रिजेश पटेलला म्हणायचे बाना, सगळे लोक बाना म्हणायचे. तो बाना क्या लगता है, मैं अभी थक गया हूँ यार कैप्टनशिप करके, अभी कुछ फ्यूचर के लिए तयार करना पडेगा, असं चाललंय. आणि आता मला सांग, मी 19 वर्षाचा, मी काय विचार करणार. म्हणजे आता हे आपसात बोलतात काहीतरी असेल, कोण कॅप्टन होणार असं मी आपलं बघतोय, कोण कॅप्टन आहे, हा इथे बघतोय, तिकडे बघतोय. काकांनी तुमचं नाव घेतलं तर नाही, बानाने त्याला विचारलं, म्हणजे ब्रिजेशला विचारलं की तर ब्रिजेश म्हणतो की काका हाँ ठीक है बट कौन सोच रहे आप, ना तेरे को क्या लगता है. हाँ, तर तो म्हणाला की अरे योगराज है, गुलाम है, इनको किसको करने दो. बोलता नहीं यार. आणि काका हसायला लागले, ते मूड मध्ये होते ना, हसायला लागले. बोलले की मेरे को लगता है ये साले को देता है चंदू को. अच्छा. ॲट द एज ऑफ 19 त्यांनी. मला वाटलं मस्ती बिस्ती करतात की काय रे, म्हणजे माझी मस्ती करतात की काय म्हणलं. पार्थसारथी शर्मा है, ब्रिजेशने म्हटलं की भारत भी है, योगराज है, आणि हे एकदम म्हणतात की इसको देते चंदू को. मला 2 मिनिटं कळलंच नाही, मी इकडे तिकडे बघायला. तो बाना म्हणजे ब्रिजेश म्हणाला की काका छोटा है ना अभी अभी शुरू किया है ना, नहीं यार करने दो ना, हम लोग हैं ना उसके साथ. वाह, काय कॉन्फिडन्स दिला त्याने, म्हणजे मला आश्चर्य वाटलं. आणि अर्थात म्हणजे काय म्हणतात ना, तो नशिबाचा एक भाग आहे. तिथून कॅप्टनशिपला सुरुवात झाली. अर्थात मी क्लबमध्ये वगैरे करायचो किंवा काय, तिथून सुरुवात झाली. आणि आम्ही बुचीबाबू गेलो आणि पहिल्या वर्ष बुचीबाबू आम्ही जिंकलो. व्हेरी गुड. आणि म्हणतात ना की तो जो कॉन्फिडन्स काकाने दिला, म्हणजे त्याच्या शब्दामध्ये, वाक्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला तो वेगळा होता. आणि त्याच्यानंतर एक इन्सिडेंट झाला, तुला सांगतो मी. व्यंकट राघवन आपले इंडियाचे कॅप्टन होते तेव्हा. आणि आम्ही बुचीबाबूची फायनल खेळायला तामिळनाडू वर्सेस मफतलाल, ते इन्व्हिटेशन टुर्नामेंट होते, त्यामुळे आम्हाला तिकडे जायला. बरोबर. टॉस करायला गेलो आणि मी आपला शिस्तबद्ध आचरेकरांनी कागदावरती नावं लिहायची, ती घेऊन जायची, आणि आम्ही घेऊन गेलो. आणि व्यंकटराघवन आणि तो असं ते असे बघत माझ्याकडे आले आणि यस यंग मॅन मला म्हणतात, गुड मॉर्निंग सर. इंडिया कॅप्टन म्हटलं गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. काका इज नॉट प्लेइंग, अशोक इज नॉट प्लेइंग. म्हटलं नो ही इज प्लेइंग. सो ही इज नॉट लीडिंग. ही टोल्ड मी टू गो. ते पण आपलं शाळेतलं इंग्लिश, ही टोल्ड मी टू गो. असं करून गेलो. आणि त्याला एवढा कॉन्फिडन्स, त्यांच्या हातामध्ये लिस्ट नाही. आणि मी म्हटलं ऑकवर्ड झाले असतील तुम्ही लिस्ट दिल्या. म्हटलं मी लिस्ट दिली, तर मला ओके असं बघितलं मी. म्हटलं सर युअर लिस्ट. अरे वा, यू वॉन्ट माय लिस्ट. चिडले माझ्यावरती जोरात. म्हणलं नो सर, आय विल नॉट टॉस. वा, व्हेरी गुड. पहिली डेअरिंग मी केली, म्हणजे असं केलं. आणि मग काय ते असे खसकले, ते खसखूस होते ना, म्हणजे मॅचच्या आधीच हरवलं तुम्ही त्यांना. हा, असं. आणि असं चिडल्यानंतर त्यांनी काहीतरी ड्रेसिंग रूम मध्ये हात केला, असं केलं काहीतरी. ते तामिळनाडूमध्ये बोलले, तामिळमध्ये बोलले. आणि लिस्ट तो माणूस आला, त्याच्यावरती नाव लिहिलं असं ग्राहकांनी, टेक दिस. मला आतून भीती वाटली सॉलिड, पण मी आपला ते जिद्दीने उभा राहिला. तो टॉस केला आणि
मी टॉस जिंकलो आणि त्यांनी विचारलं व्हॉट यू वॉन्ट टू डू. चिडलेलेच होते. म्हटलं गिव्ह मी 1 minute, आय विल गो अँड आस्क. तर मी असं चालत आलो. म्हटलं विचारून सांगतो काका. आता काकांना विचारायचं आहे मला काय. तर मी बाहेर आलो एवढ्यात आमचे तुकाराम सुर्वे आमचे मॅनेजर, ते गुजरातला खेळायचे, पण ते आमचे मफतलालचे सगळे ते मॅनेजर बघायचे. आणि ते मी म्हटलं तर मला विचारलं काय झालं रे. ते मराठीमध्ये बोलले. तर मी म्हटलं त्यांना बाबा म्हणायचे सगळे, कारण अतुल खेळायचा. म्हटलं बाबा टॉस जिंकलो आपण, पण काकाला विचारतो. वेडायस काय तू काकाला विचारतो, मारेल तुला तो आतमध्ये, तूच डिसिजन घेतो. नाही काय झालं उद्या बॅटिंग करायचो आणि काय आउटबूट झालं तर मी आतमध्ये. आणि बघतो तर मी आतमध्ये एंट्री केली आणि तिकडनं व्यंकटराव माझ्या मागून आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये. आणि मी असं दरवाजा उघडतोय आणि काकाला असं काहीतरी विचारतो आणि काका एवढंच हा व्यंकट असे ओरडले आणि कम. तर त्यांनी विचारलं काय अशोक, हु इज दिस यंग बॉय इज आस्किंग मी लिस्ट ऑफ द प्लेयर्स. काका जोरात हसायला लागले. सो माय डिसिजन इज राईट. व्हेरी गुड. माय डिसिजन इज राईट असं करून काकांनी केलं. म्हणजे काकांना जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं की तो असं झालं माझ्याकडनं. मला कमी मुद्दामून केलं नाही, तुमच्याकडे काहीतरी बघितलं असेल कदाचित. मी म्हटलं ना मगाशी की त्यांनी का ते डिसाईड केलं असेल त्याच्यानंतर ते झाल्यानंतर. आणि अर्थात मग नंतर कसं आलं की माझा एक क्वेश्चन होता काकांना की ते झाल्यानंतर म्हणलं काका आता मी कसं सांगणार तुम्हाला की तुम्ही इथे राहा, तुम्ही इकडनं इकडे जा, किंवा एकनाथ सोलकर तुम्ही इकडनं इकडे. एकी सरांना कोण सांगणार आहे. तर मला काकांनी तो एक कॉन्फिडन्स दिला की इथे तू डिसिजन घ्यायचं, तू कॅप्टन आहेस, हा विचार नाही करायचा हा कोण आहे. म्हणून काय झालं माहिती ना की माझ्या कोचिंग मध्ये पण हा परिणाम झालाय की कोणताही प्लेअर हा इक्वल आहे हे काकांनी शिकवलेलं आहे. की प्रत्येक प्लेअर हा इक्वल आहे जो खेळतो तो. म्हणजे तुम्ही नावाने ठीक आहे, तुम्ही रिस्पेक्ट करता हा वेगळा भाग आहे, पण तुम्ही असं समजून तर ती एक कशी ना एक डेअरिंग यायला लागली. तो कॉन्फिडन्स मिळाला. हा म्हणजे आपण म्हणतो ना की भीती निघाली आणि ते डिसिजन घ्यायला कधी नाही. त्यामुळे काकांचा हातभार ना खूप मोठा आहे. आणि हे फिअरलेस अप्रोच म्हणतात ना की त्यांच्याकडनं शिकल्यानंतर मग फील्ड प्लेसिंग कशी असायला पाहिजे, कसं चांगलं. म्हणजे मला आठवतं काही किस्से मी जे शिकले म्हणजे बघून मला असं कळलं की नाही ह्यांनी असं केलंय तर आपण त्याचा परिणाम माझ्या कोचिंगमध्ये झालेला आहे. म्हणजे धीरज परसानांनी बॉल टाकला आणि त्यांनी काहीतरी अपील करून काहीतरी आर्ग्युमेंट केली. त्यांनी सांगितलं बॉलिंग बंद कर, जाओ अंदर. अच्छा. कारण आता कसा जो मोमेंटम चाललाय ना तो मोमेंटम ब्रेक करू नकोस तू. तुझ्या बॉलिंगचा चांगला. म्हणजे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं रिदम किंवा जी टीम तुझा अपर हँड आहे त्या अपर हँड मध्ये तू आता हा ब्रेक करू नकोस. गॅप नको झालं. करेक्ट. तर काही गोष्टी ह्या शिकवल्या. त्यामुळे त्यांनी तिकडे ते डिसिजन घेणं ह्या गोष्टी म्हणजे टीमचं बॉन्डिंग, टीम संध्याकाळी एकत्र पाहिजे खूपशा. त्यामुळे मी खूपदा असं बाजूला बसायचो आणि काकांना विचारायचं काका म्हणजे मुद्दाम कधी भीती वाटत असं की काका हा फिल्डर तो आईने लावला तो बरोबर लावलाय काय की हा कशासाठी लावलाय. ते असे बघायचे मला असं वाटायचं चिडले बिडले काय. पण मी काय करायचो म्हणजे मी आता मुलांना पण सांगतो. मुलांना असं वाटतं की सरांच्या बाजूला जाऊन काय बसायचं आणि बोलायचं, चिडतात. तर म्हटलं मी पण असंच बसायचो आणि अशोक मुंकडे. तर ते चिडतात कशासाठी, काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी ना. तुम्ही काय कोणती गोष्ट विचार. आणि क्रिकेटची विचारते काढून घ्यायचं. म्हणजे मी संध्याकाळी म्हणजे काकाकडे रूम मध्ये जाऊन बसायचो संध्याकाळी असंच डिस्कस करायच्या गोष्टी. असंच म्हणजे काका म्हणजे जबरदस्ती घुसायचो. म्हणजे काय नाही आता काय नाही काका असं झालंय 5 मिनिट 10 मिनिटं बसायला असं करून म्हणजे बडबडायचे. आणि काकांची थोडीशी लँग्वेज वेगळी होती. म्हणजे करेक्ट क्रिकेटच्या फील्डमध्ये त्यांची लँग्वेज पण ती अशी नव्हती की चिडखोड लँग्वेज नव्हती. पण ती लँग्वेज पण मी खूपदा वापरतो खरं सांगायचं. म्हणजे मुलांना कदाचित त्याला माहित असेल आणि त्यांना मी सांगितलेलं पण हे आमचे काका असे बोलायचे. सो आपण म्हणतो ना की प्रत्येक वेळेस ती लँग्वेज वापरली म्हणजे तुझ्यावरती राग आहे असा नाहीये. तो एक मुंबईचा एक काय म्हणतात ना
तो स्वभाव आहे किंवा स्वभाव हा, खरंय. त्या सुरुवातीमध्ये. खरंय. पण काकांचं ते विजन होतं की इतक्या लवकर त्यांनी ओळखलं की नाही नुसते चांगले क्रिकेटर नाही तर लिडरशिप क्वालिटीज पण या ते खेळाडूकडे कसं आहे. त्यांनी ओळखलं मला अजूनही कळत नाही. म्हणजे समाव मला अजूनही त्याचा विचार पडतो की काय म्हणजे त्या माणसाकडे काय असू शकेल. म्हणजे आज आचरेकर सरांकडे बघितलं की एखादा खेळाडू हा क्रिकेट खेळायला पाहिजे, हा पुढे खेळू शकेल, हा कदाचित भारतासाठी खेळेल, जे काय ते विजन आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आपण जो विचार केला की दिलीप वेंगसरकरकडे एक विजन आहे की जसं त्यांनी विराट कोहली किंवा टॅप केले प्लेअर. टॅप केले प्लेयर्स असं, तसं काकाकडे हा एक हे होतं, नायक होती किंवा त्यांच्याकडे काहीतरी वेगळी शक्ती असं मी म्हणेन की ते पिक करणं. आणि कारण 19 वर्ष मला काही बघितलंच नाही त्यांनी क्रिकेट खेळताना. अच्छा. म्हणजे तसं बघितलं तर कॉलेजमध्ये खेळून मी मोफतलाल जॉईन केली होती. मी त्यांच्याकडे केवढा स्पॅन होता तो जज करण्याचा. तर कदाचित बॉडी लँग्वेज असेल. म्हणजे आज मला पण असं वाटतं की एखाद्या प्लेअरबद्दल बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर त्याचा कॅरेक्टर कळतं, त्याचा ॲटिट्यूड कळतं, त्याचा बिहेवियर कळतं, त्याचं बोलणं कम्युनिकेशन स्किल काय, त्याची ग्रास्पिंग ॲबिलिटी किती आहे, यु नो, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला ना तर तुम्हाला कळतं की हा माणूस किंवा हा प्लेअर काय करू शकेल. प्लस पॉईंट काय. करेक्ट. की आपण म्हणतो ना की मला आठवतं की खूपदा काका आम्हाला बॅटिंग करताना म्हणजे मफतलालमध्ये विचारायचं तो आज ओपन करायचे. तर आम्ही कशा तयार असायचो की ओपन चालेल. म्हणजे ना करसन घावरी टाकतोय की करसन घावरी फास्टेस्ट. आणि म्हणजे सगळ्यांना माहिती आहे त्यांचा बाउन्सर वगैरे, पण तरी पण ओपन नाही केली तरी खेळायचं असं. पण आज काही खेळाडू तुम्हाला दिसतात की ड्रेसिंग रूम मध्ये बघितलं की तू नेक्स्ट आहे तर ते थोडेसे त्यांच्या चेहऱ्यावरती असं तर हे जे ओळखण्याची जी नॅक आहे ना ती मला वाटते परत काकांकडनं आलेली आहे. ना ती सगळी एखाद्याला मोटिवेट करण्याचं किंवा एखाद्याकडनं चांगलं बेस्ट काढून घेण्याचं हे काकाकडनं आलेलं आहे. म्हणजे परत टप्प्याटप्प्याने जर बघितलं प्रत्येक खेळाडूकडनं, आणि म्हणूनच मी म्हणतो की फार नशीबवान मी आहे, मी होतो, कारण त्याचा फायदा मला आता कोचिंगमध्ये होतो. म्हणजे खूप कोचेसने मला विचारलं की चंदूभाई आप क्या करते हो इथे. मला मुझे भी मालूम क्या करते हो नाही, मुझे भी मालूम नाही. मी पण तो प्रश्न तुम्हाला नंतर विचारणार आहे की काय तुमचा फंडा आहे, तुमचा मंत्र काय आहे. काही नाही, म्हणजे मला माहित नाही, काहीतरी ना त्या मोमेंटला जे होतं त्याच्यावरती डिसिजन घ्यायचं, हा जो म्हणतात ना की एक डेअरिंग स्पॉन्टेनियस आहे. त्यामुळे मी सांगू शकत नाही की कोचिंगमध्ये काय करायला पाहिजे, पण असं काय झालं ना का हे यांच्याकडनं काय काय शिकलो त्याचाच वापर केला जातो. मला वाटतं सर हे स्पॉन्टेनियसपणा जो आहे तो तुम्हाला इंडिया डेब्यू करताना पण खूप उपयोगात आला होता. कारण तुम्हाला आज तुम्ही भारताकडनं कसोटी सामना खेळताय हे फक्त मला वाटतं 2-3 मिनिटांपूर्वी तुम्हाला कळलं होतं इंग्लंडच्या टूरवर. करेक्ट. मला आठवतं ना की त्यावेळेस फिल्डिंग प्रॅक्टिस चालली होती, रेडिंगली होती, अर्थात खेळत नव्हतो काय, विकेट किपिंग, तर मी कॅच प्रॅक्टिस देत होतो. आणि कॅच प्रॅक्टिस देताना एकदम आपले राजसिंग डुंगरपूरकर आपले आमचे तेव्हा मॅनेजर होते, आणि ते असे धावत होतं. मला त्यांची भीती वाटायची नेहमी, कारण काय आम्ही यंग मुलं होतो त्यामुळे आम्ही मस्ती करायचो, हे करायचो, आणि ते काहीतरी बोलतील वगैरे. तर ते असे आले आणि एवढं चंदू तू खेळतो, ते मराठीत बोलायला मिक्स करायचे, चंदू तू खेळतोयस. मला काय कळलं, मी तू बॅट अशी हातात आणि तिकडे कॅच घेतोय. टॉस वगैरे झाला होता, टॉस झाला होता, कॅच घेतो तिकडे रिझर्व्ह प्लेअर मध्ये टॉस, आणि मी तशीच तिकडे टाकलं आणि पळालो आतमध्ये की मी विकेट किपिंग करत होतो इकडे, कारण किरण खेळणार आहे. तर मी बॅटिंग ना, मी नॉकिंग केली आहे ना काय, कारण मी विचारच नाही केला मी खेळणार. तर मी म्हटलं मदत करूया आपण आपल्या प्लेयर्सना, आणि असं करून ती सुरुवात झाली. आणि काहीतरी कारणाने मला वाटतं संदीप खेळत नव्हता म्हणून त्याच्या जागेवरती लास्ट मोमेंटला मला खेळवलं. आणि अर्थात म्हणजे मला तो वेळ ती वेळ नाही मिळाली की जेणेकरून मला खूप प्रिपरेशन करू शकतो की काय. आणि अर्थात पहिली मॅच भारतासाठी खेळणं, ते एक्साइटमेंट, एवढ्या वर्षाचं स्वप्न,
हे सगळं काय झालं, एकदम दडपण आलं. आणि एकदम कमी वेळात झालं हा, सगळं ते. ते एकदम दडपण आलं की जिथे म्हणजे विचार करायला वेळ नाही मिळाला. पण ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपण काय कारणं सांगू शकत नाही. नाही, बिकॉज बरोबर. ॲज अ जेव्हा तुम्ही इंडियाला खेळता तेव्हा मी आता पण मुलांना म्हणतो, जेव्हा तुम्ही भारताला खेळता, तुम्ही तुमच्या स्टेटला खेळता, तर तुमची तयारी तुमची करणं तुम्हाला जरुरी आहे. मनाने तुम्हाला तुम्ही कोण तयार सांगणार पाहिजे. नाही 10 दिवस अगोदर हा, किंवा हा. 5 दिवस अगोदर. हा, हा. त्याच्याकडनं त्या गोष्टीमधून मी हे शिकलो. आता तो मुलांना फायदा होतोय तुम्ही Correct. तुमच्या अनुभव. त्यामुळे मी आता त्यांना म्हणतो की नाही, उद्या तुम्हाला तू खेळू पण शकशील. हो, दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे तू हा. येताना मैदानात येताना तयारी करून ये की मी आज खेळणार आहे. हम्म. कारण ही गोष्ट मी तिकडे शिकलो. खरंय खरंय. त्यामुळे कसं होतं की नशिबाने मला खेळायला मिळालं. अर्थात जेवढं जस्टिस मला द्यायला पाहिजे होतं, म्हणजे लोकांना असं वाटायचं की मी एक चांगला फलंदाज आहे, मी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग केली होती, पण जेवढं पाहिजे तेवढं जस्टिस मी देऊ शकलो नाही माझ्या स्वतःच्या टॅलेंटला. इंटरनॅशनल लेवल. त्यामुळे मी कोणालाही ह्याच्या बाबतीत काय म्हणतात ना, दोष देऊ शकत नाही. अपॉर्च्युनिटी मिळाली होती, त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा म्हणजे मी खूपदा आता काही स्टेटचे प्लेयर्स जिथे जिथे मी कोचिंग केली ते म्हणायचे की सर मला 2च अपॉर्च्युनिटी मिळाली, आणखीन जास्त मिळालं. म्हटलं नाही, काही लोकांना एक त्या पण मिळते, नाही काही मिळालं. लोकांना 2 मिळतात, काही लोकांना काहीच नाही मिळत आहे. हो. ज्यांना मिळते त्यांना आणखीन जास्त मिळते. जेव्हा तुम्हाला ही मिळते त्याच्यासाठी तुम्ही ती ग्रॅब करणं जरुरी आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा घेणं जरुरी आहे. अशी तुमची तयारी असणं जरुरी आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी अपॉर्च्युनिटी मला मिळाली होती ती भले जेव्हा पण मिळाली त्याचा मी जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवा होता, पण अनफॉर्च्युनेटली मी करू शकलो नाही. आणि देर इज नो रिग्रेट, देर इज नो कंप्लेंट की मला अजून मिळायला पाहिजे होती. नाही, जे मिळाले त्याच्यामध्ये मी करायला पाहिजे होतं. मला अपॉर्च्युनिटी चांगली मिळाली होती वर्ल्ड कप 87मध्ये. त्याचं मला अजूनही दुःख होतं आहे की तिथे अपॉर्च्युनिटी मिळून मी चांगली बॅटिंग करत असताना खराब शॉट मारून आउट झालो. मला वाटतं सेमीफायनलची गोष्ट, सेमीफायनल 87 वर्ल्ड कप. इंग्लंडच्या वर्षी. त्यामुळे हीच गोष्ट मी पास ऑन करतो तरुण खेळाडूंवरती की आयुष्यामध्ये काही काय म्हणजे आमच्याकडनं झालं नाही आहे की आम्ही मिस केलं, ते तुम्ही करू नका. कारण काय, आता समजा तुम्हाला जी मिळालेली अपॉर्च्युनिटी तुम्हाला परत मिळेल की नाही संधी माहिती, वारंवार नाही मिळत. बरोबर. परत मिळणार नाही, ह्याचा विचार करून जर तुम्ही खेळला. आज आम्ही खराब शॉट खेळल्यामुळे आमचं करिअरच बदललं तिकडनं. कळलं. त्यावेळेस कसं होतं की एक भारतीय संघामध्ये किंवा एक मुंबई संघामध्ये तुम्हाला एवढं सोप्यारित्या तुम्हाला संधी मिळणार नाही. खरंय खरंय. कळलं की नाही. तुम्हाला संधी बाकीच्या कुठल्या दुसऱ्या स्टेटमध्ये खेळताना मिळू शकेल, पण भारतामध्ये खेळणं त्यावेळेसचं जे ड्रेसिंग रूम भरलेलं होतं, म्हणजे तुम्ही हे जे म्हणजे मुंबईचेच जण 7 आणि 8 जण खेळायचे. म्हणजे मुंबईची टीम म्हणजे भारताची टीम. भारताची. आणि अशा संघामध्ये म्हणजे जेव्हा म्हणतात ना की मुंबईला खेळणं म्हणजे भारताला खेळणं, त्यावेळेचं असं होतं. आणि जे पण बाकीचे पण दिग्गज खेळाडू होते, जे दिल्लीकडनं होते म्हणा, आपल्या हरियाणामधून होते, तामिळनाडूमधून होते, कर्नाटकमधून होते. आणि तिथे जर तुम्ही मिस केलं तर त्याचं दुःख नेहमीच राहतं. पण कदाचित त्याचा काय म्हणतात ना एक फायदा त्याच्यापेक्षा जो जास्त मिळाला तो मग कोचिंगमध्ये. कारण ते अनुभव तुम्हाला नंतर मग ते त्याचाच वापर एक होतो. कारण ते कसं होतं, काही गोष्टी आनंदाच्या असतात अनुभव, काही कटू असतात, काही एक हार्श डिसिजन असतात किंवा तुम्हाला त्यावेळेस कोणी हार्श बोलणारा माणूस मिळतो, कोण चांगलं डायरेक्शन देणारा माणूस मिळतो है ना, कोण तुम्हाला क्रिटिसाइज करणारा माणूस मिळतो. त्यामुळे ह्या सगळ्यामधून जो अनुभव मिळतो तो तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि तोच अनुभव मी माझ्या कोचिंगमध्ये वापरतो. बरोबर. सर तुम्ही 87, 85, 86ची आहे मला वाटतं ती टाय टेस्ट, त्याचे पण साक्षीदार राहिलेला आहात. ऑस्ट्रेलिया विरुद्धची चेन्नईची ती कसोटी सामना, त्याही सामन्यात तुम्ही खूप चांगले खेळत होता. कसोटी सामना टाय होऊ शकतो, इतिहासात दुसऱ्यांदाच झाला होता. तर तो अनुभव म्हणजे कसं होतं की मला आठवतं की मी बॅट्समन खेळणार होतो, म्हणजे खेळलो. अच्छा, बरोबर, खेळलो, बॅट्समन खेळलो. आणि मला वाटतं एवढी हिट होती चेन्नई म्हणजे मद्रास, मॅथ्यूजने मला वाटतं 5-6 विकेट घेतला होता. मद्रास एवढा गरम होतं ना का विचारू नको. आणि म्हणजे स्टेपनी तुला सांगतो तर झालं. आणि दुसरी का तिसरी ओव्हर होती, किरण मोरे विकेट किपिंग करत होता
आणि त्याला डिहायड्रेशन झालं ओके. आणि त्याला आतमध्ये घेऊन गेले हं. आणि अर्थात तुम्हाला मी करावं लागलं. दुसरा विकेट किपर तर हो. मी आपलं घातले, मला सांगितलं हं. आणि आता येईल आता येईल. आलाच नाही. हा आला ना, हा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये, हो. ह्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बिचारा डिहायड झाला होता हं, हं. आणि एवढ्या हीटमधून त्याला सलाईन वगैरे लावली होती असं नंतर. हो, बरोबर. आणि दिवसभर मी विकेट, 2.5 दिवस विकेट आणि किपिंग. तेव्हा माइंडसेट काही नव्हता की आपल्याला किपिंग करावं लागेल असं मनात करेक्ट. अगेन म्हणजे अर्थात लोक उद्या म्हणजे अरे तू विकेट किपर आहे, पण कुठे ना कुठेतरी एक माइंडसेट असतो, एक मनाची तयारी असते की आपल्याला हेच करायला लागणार आहे. आज जसं बॅट्समन म्हणून खेळतोय तर बॅट्समन म्हणून मी जास्त विचार करत होतो की ह्या टेस्टमध्ये 2.5 दिवस विकेट किपिंग केली. 200 डीन जोन्सने केले, 100 ॲलन बॉर्डरने केले आणि परत बूनने पण रन्स केले, 100 केले. त्यामुळे कसं आहे ना की आता किरण मोरे येईल आणि नंतर मला कळलं लंचला की त्याला हॉस्पिटलला हे केलं. त्यामुळे मग माझा माइंडसेट एकदम चेंज झाला आणि ती जी हिट होती त्या हिटमध्ये मला आठवतं की डीन जोन्स हा वारंवार म्हणजे काहीतरी 8 ओव्हर 10 ओव्हर झाल्यानंतर उलट्या करायचा. अच्छा. हां, आणि त्याचा डॉक्टर फिजिओचा आणि एवढी गरमी होती ना त्या गरमीमध्ये. त्याच्यानंतर बॅटिंग चांगली होत होती, बॅटिंगला चांगली सुरुवात झाली. एक पॉईंट जो आला परत, ह्याच्यामधून पण मी कोचिंगमध्ये शिकलो थोडंसं. आणि त्यावेळेस रवी माझ्याबरोबर बॅटिंग करत, रवी शास्त्री. तर रवी काहीतरी ओव्हर झाली आणि तो ग्रेग मॅथ्यू बॉलिंग करत होता आणि बॉल एवढा एवढा फिरत होता ना, म्हणजे डिफिकल्ट म्हणतात ना, कट मारणं डिफिकल्ट. मला आठवते ती मॅच मी बघितली आहे. तर त्याच्यामध्ये मला आठवतं की मी स्वीप पण मारू शकतो की, आणि चांगली बॅटिंग आम्ही दोघेही करत होतो. काय माहीत नाही काय त्यावेळेस झालं, त्यांनी बॅकवर्ड पॉईंट काढला होता, कव्हर्स फक्त होता आणि हे, आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकून बॉल एवढा एवढा फिरत होता, बॉल चांगला फिरत. आणि रवी ओव्हर झाली आणि मला म्हणाला की चंदू तेरा स्क्वेअर कट बहुत अच्छा है, तू इसको एक स्क्वेअर कट मार, इधर का फिल्डर हट जाएगा. हायला ते म्हणतात ना की माणूस आपल्या चुकीनंतर शिकतो, पण दॅट वॉज, ती चूक होऊन गेली आणि करिअरमध्ये पण बाधा आली. अर्थात त्याचा वाईट संदेश नव्हता मला. एक त्यांनी मला एक आठवण केली की तुझी कट चांगला आहे, त्या ह्याला डिस्टर्ब करू शकतो, पण डोकं कमी असलेला खेळाडू, असं मला वाटलं तेव्हा मी स्वतः, की तो इमिजिएटली नेक्स्ट बॉल करायला गेलो मी. थोडासा वेळ घेऊन किंवा योग्य बॉलची निवड करून. मग आता हेच मी कोचिंगमध्ये माझ्याकडनं झालेली चूक एखाद्या खेळाडूला मी सांगतो की तुला कदाचित कोणी हा सल्ला दिला, योग्य बॉलची वाट बघ, तो लगेच दुसऱ्या वेळेस इमिजिएटली करायला जाऊ नकोस, ती माझी चुकी झाली. सो एक जवळजवळ मला वाटते मी 39 वरती बॅटिंग करत होतो, 40 वरती बॅटिंग करत होतो. म्हणजे एवढी चांगली टेस्ट मॅच जिंकण्याचा चान्सेस माझ्याकडे होते, माझं करिअर चांगलं झालं असतं. आणि हे सगळं होत असताना तिथे ती टाय टेस्ट मॅच झाली. ठीक आहे, तुम्ही युअर पार्ट ऑफ टाय टेस्ट मॅच, तो एक आनंद वेगळा असतो, पण त्याच्यापेक्षा उद्या 100 झाले असते आणि भारताला जिंकून दिलं असतं, त्याचा आनंद एक वेगळा असतो. तर तो त्या टाय टेस्ट म्हणजे मला आठवणीमध्ये होतं. म्हणजे किरण मोरेला मी अजूनही किंवा तेव्हा पण मी एकसारखं म्हणतो, चला मला 2 दिवस तू लटकवलंस रे विकेट कीपर, चला थोडासा खा ना, चांगला व्यवस्थित हो ना, असं करून आम्ही मस्ती करत होतो एकमेकांशी. आणि मला आठवतं की मला वाटतं मॅथ्यूजनी नंतर मग शर्ट काढून ते हे केलं होतं. करेक्ट. नाही त्यावेळेस थोडंसं काय झालं की मी आऊट झालो ना, त्या तो माझ्या मागे मागे आला होता ड्रेसिंग रूम जवळ असा. कारण काय 2-3दा थोडंसं एकमेकाकडे बघून थोडासा राग व्यक्त करत होतो. ते म्हणतात ना की मुंबईचं ते ब्लड आहे ते, असं ते होतं. आणि एकदा काहीतरी वन डे मध्ये इथे वानखेडे स्टेडियमवरती पण झालं होतं थोडंसं. त्याच्यामुळे तो हा वेटिंग होता, मला आऊट काढल्यानंतर त्यांनी लगेच तो माझ्या सेलिब्रेट करायचं होतं, तर ते सेलिब्रेशन चाललं. तर ते अर्थात म्हणजे त्याच्यानंतर परत आम्ही ती टाय टेस्ट मॅच रिपीट म्हणून खेळलो होतो चेन्नईमध्ये. तेव्हा पण त्यांनी बॉलिंग केली होती, तेव्हा पण तो मला ते मुद्दामून तो आठवण करून देत होता, असं होतं ते. तर म्हणजे काही म्हणतात ना की आपण भारतीय संघाचा हिस्सा होतो आणि त्या आठवणी नेहमीच राहतात. अर्थात जे काही क्रिकेट खेळलो
ते मी नेहमी म्हणतो खूप छान. की तर छान केलं. एक आनंदाची गोष्ट आहे की अशा लोकांबरोबर, अशा खेळाडूंबरोबर, अशा मोठमोठ्या खेळाडूंबरोबर, म्हणजे तेव्हा पण सचिन खेळला मुंबई संघामध्ये, येस येस. हॅलो. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आठवणी येतात, आनंद पण होतो, थोडंसं दुःख पण होतं की म्हणजे आपण आणखीन चांगलं करू करू शकलो असं वाटतं, असं की बॅक ऑफ द माइंड आता मागे बघताना. Correct.